सात अजूबे इस दुनिया के 8वां गोकुल धाम है। इस दुनिया के 8वां गोकुल धाम है। मौज मजे और हल्ला गुल्ला यही हमारा काम है। मौज मजे और हल्ला गुल्ला यही हमारा काम है। सात अजूबे इस दुनिया के 8वां गोकुल धाम है। इस दुनिया के 8वां गोकुल धाम है। सात अजूबे या दुनियेचे 8वां गोकुळ धाम रे, 8वां गोकुळ धाम रे। आज तर खूपच मजा आली। आजचा दिवस आयुष्यभर लक्षात राहील। मी तर श्री सिद्धिविनायक यांचे दर्शन घेऊन धन्य धन्य झाले। मी तर त्यांना सांगितलं सुद्धा की लवकरात लवकर तुम्हाला आणि मला कायमस्वरूपी एकत्र करतील। खरंच? गणपती बाप्पा। बागेश्वरजी, मला एक सांगा, जब जुडे भाऊ आपल्याला इतकं थांबायला सांगत होते तर आपण थांबलो का नाही? बावरी बेटा, जुडे भाऊ नाही, त्यांचं नाव भिडे भाऊ आहे। सॉरी चुकून मिस्टेक झाली। यावेळी तुमची चुकून मिस्टेक नाही झालेली आहे। म्हणजे त्यांचं नाव भिडे भाऊ नाही तर जुडे भाऊच असायला हवं। का? कारण ते सोसायटीशी जबरदस्त जोडले गेलेले आहेत। ते तर आहेच, पण अजूनपर्यंत मला माझ्या प्रश्नांचं उत्तर नाही मिळालं। ते आपल्याला एवढं थांबायला सांगत होते, आपण थांबलो का नाही? लवकर का आलो? आपल्याला ना त्यांच्या सोबत असलं पाहिजे होतं। किती मज्जा आली असती ना। मी तुम्हाला समजवतो बावरीजी, त्याचं काय ना, आमचे शेठजी आणि ते सगळे गोकुळधामवाले खूप चांगले आहेत। अशा प्रसंगामध्ये नेहमी आम्हाला बोलवतात, कारण ते आमच्यावर खूप प्रेम करतात ना। हो, त्यामुळेच आपलं हे कर्तव्य आहे की आपण आपलं काम पूर्ण निष्ठेने केलं पाहिजे। उद्या सकाळी उठून लवकर दुकान उघडायचंय। शेठजींना उशीर झाला तर चालेल। अगदी बरोबर। आणि आपण जर तिथे थांबलो असतो तर किती उशीर झाला असता। त्यामुळेच त्यांनी आपल्याला इतका आग्रह केला, तरी सुद्धा आपण त्यांना नाही म्हणून सांगितलं। आता समजलं मला, तुम्ही अगदी योग्य केलं। आणि बावरीजी, आपल्याला अशी संधी कधी मिळाली असती? एवढी सुंदर रोमॅन्टिक रात्र आहे, आपण दोघे सुद्धा एकत्र आहोत आणि हातात एकमेकांचा हात आहे। रिक्षा मिळाली का? चला चला। वाह, खूपच सुंदर। किती सुंदर सजवलंय। वाह, मस्त, होय। छान आणि खूप कलरफुल। होय, ही तर कमालच झाली। आपण एक दिवसासाठी बाहेर काय गेलो, कोणीतरी आपली एकदम सोसायटी झगमग झगमग करून टाकली। अरे इथे कुणाचं लग्न वगैरे आहे पोपटलाल? अरे बाबा, मी तर तुमच्या सोबतच होतो ना, माझं लग्न कसं काय असणार? अरे भाऊ, तुझं लग्न तर कधी। मला असं म्हणायचंय की तुझं लग्न नाही, पण सोसायटीमध्ये कोणाचं लग्न असेल तर तुला आधी कळतं ना, त्यामुळे तुला विचारलं। का? मी काय मॅरेज ब्युरो उघडलंय का? अरे मस्त आयडिया, उघडून घे भाऊ। दुसऱ्या कोणासाठी मुलगी शोधता शोधता तुला सुद्धा एखादी बाई मिळूनच जाईल। जेठालाल, अरे एक मिनिट, तुम्ही असा अंदाज बांधणं बंद करा। जेठालाल, इथे कोणाचंही लग्न होणार नाहीये। मग हे सगळं काय आहे भाऊ? हे आपल्या सोसायटीचं सेलिब्रेशन आहे आणि हा सरप्राईजचा एक भाग आहे। अरे वा, वाह, खूपच छान। अरे अजून एक सरप्राईज आहे। अरे भाऊ भिडे, तुझं नाव आत्माराम भिडे नाही, आता तर सरप्राईज राम भिडे पाहिजे। अरे आत्माराम, पूर्ण दिवस संपला पण तुझे सरप्राईज काही संपले नाही। बडे भाई, अजून एक सरप्राईज शो छे, ते तर सांगा। ओय बोल बाबा बोल। हो सांगतो। अब्दुल, ओके। पोचले का? या, लगेच या। येतात भिडे भाऊ।
आत्माराम कोणाला बोलवत आहेस? अय्यर कळेल तुला. पेशन्स पेशन्स. ते बघा. केक. अरे वा भिडे मास्तर केक मागवलाय. थँक्यू. टप्पू सेना चला चला फ्रेंड्स. चला चला चला. एक सजवून आणूया. भिडे भाऊ हा केक कोणासाठी आहे? आज कोणाचा विश यू हॅपी बर्थडे? अरे वेडी एवढं पण नाही कळलं. भिडेनी केक मागवलाय तर भिडेचाच बर्थडे आहे. माझा कसला बर्थडे? अरे हो हो ऐका एक मिनिट सांगतो. नाही हा भिडे भाऊचा बर्थडे आहे यांचा. हो तुम्ही आला छान सरप्राईज. असं काही नाही. भिडे वहिनी तुम्ही तर खूप निराश चला आत्मारामला बर्थडे बंद देऊया. आज माझा बर्थडे नाहीये. उगाच उचलला यार ह्याला. माझे खांदे दुखायला लागले यार. आता इयर भाऊला घ्या. नाही अरे मला का? तुम्ही काय सांगितलं भिडेचा बर्थडे आहे असं? भिडे म्हणतो त्याचा बर्थडे नाही आहे. नाहीये माझा बर्थडे. अरे मग केक का मागवला? पोपटलाल जेव्हा केक असतो तेव्हाच बर्थडे मागवायला हवा का? जेव्हा बर्थडे असतो तेव्हाच केक मागवायचा असतो का? अरे आनंदाचा क्षण आहे म्हणून केक मागवलाय. बरोबर आहे. हा पण सरप्राईजचा भाग आहे रे. अच्छा अजूनपर्यंत चालू आहे सरप्राईज. ओ अच्छा. भिडे अंकल हे बघा. खूपच छान आहे. व्हाईट चॉकलेटचं डेकोरेशन खूप छान आहे. 7 अजूबे या दुनिया से 8वां गोकुल धाम रहे. होय होय होय. मस्त मस्त. गोकुल धाम. अरे खूप छान. मास्तर घे चल चल. वा वा बाबूजी. पहिला हाती भाऊंना दे दे दे. मजा आली ना. दे आई त्यांना दे. सगळ्यांना मला पण. माधवीला. चला तर गरबा होऊन जाऊ द्या. होय होय. क्या बात आहे भिडे. आज तर तू संपूर्ण सोसायटीला खुश केलंस भाऊ. अगदी अगदी खरं बोलले मेहता साहेब. भाऊ भिडे आज तू हे जे सगळं काही केलं आहे त्यानंतर तू सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी म्हणायचा लायकीचा राहिलेला नाहीस. थँक. काय बोलतोस जेठ्या? हो बरोबर आहे बापूजी. नाही म्हणजे हे सर्व काही सोसायटीचा सेक्रेटरी करू नाही शकत. हे तर परिवारातील एक सदस्यच आपल्या परिवारासाठी करू शकतो. ओ असं. बरोबर आहे. हे असं. ओ एकदम करेक्ट बोललास जेठाप्रा. ओ भिडू यारा. ओय आपण बोलतो ना आपलं गोकुलधाम एका परिवारासारखंच आहे.
ओय आज तू या गोंधळातून ही गोष्ट खरी करून दाखवली. गोंधळातून नाही, आपल्या कर्तृत्वातून, प्रयत्नातून. खरंच भिडे भाऊ, आजचं हे सरप्राईज आम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. थँक्यू सो मच. आणि भिडे भाऊ, तुम्ही आम्हाला सर्वांना एकत्र सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन करायला नेलं, त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू सो मच भिडे भाऊ. आणि तुम्ही त्या ओपन बस मधून पूर्ण मुंबई दर्शन करवलं ना, त्यासाठी तर थँक्यू सो 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 मच. आणि त्यावर केक म्हणजे तर काय कमालच. खरी गोष्ट आहे. भिंडी मास्तर, मी तुला मास्तर म्हणतो ना, पण तू तर मास्टर प्लास्टर निघालास. बापूजी, प्लास्टर नाही, मास्टर ब्लास्टर. हा तेच. Cheers for भिडे अंकल. हिप हिप. हिप हिप. गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी श्रीयुत आत्माराम तुकाराम भिडे यांचा थँक्यू व्हेरी मच. मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. पण हा बोल. पण हे सरप्राईज देण्यासाठी जिने मला प्रेरणा दिली ती आहे माझी प्रिय पत्नी माधवी. होय. तर मी काल जेव्हा मी सोडा शॉप वरून घरी आलो तेव्हा मी खूप रागात होतो. तेव्हा माधवीने मला समजावलं. अहो, हे सांगायची काय गरज आहे का? नाही, गरज आहे माधवी, मला सांगू दे. नको ना हो. प्लीज मला सांगू दे माधवी. माधवीने मला समजावलं की मी सेक्रेटरीचा कधी शिक्षक होतो मला कळतच नाही, आणि तोही कडक शिक्षक. म्हणजे मी सोसायटीचा कार्यभार एकदम कडक शिक्षकासारखा चालू. म्हणजे जसं की मुलांना कसं शाळेत नियम मोडले तर शिक्षा दिली जाते, तसाच मी पण इथे सोसायटीच्या मेंबर्स कडून नियम मोडले तर दंड आकारतो त्यांना. मुलं जशी शाळेत फी भरतात तसं मी सोसायटी मेंबर्स कडून मेंटेनन्स घेतो. पण जसं मुलांना शाळेत दंगामस्ती करायला देतात, फिरायला नेतात, पिकनिकला नेतात, तसं मी कधी सोसायटी मेंबर्सना नेलंच नाही. म्हणजे रिटर्न गिफ्ट दिलंच नाही, धमाल मस्ती केलीच नाही. खरंच माधवी, मला याची जाणीव करून दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यूची काय गरज आहे? नाही, बिलकुल थँक्यू म्हणण्याची गरज आहे. थँक्यू व्हेरी मच. नाही, बरोबर आहे भिंडी मास्तर, बरोबर आहे. आणि माधवी बेटा, तू तर भाग्यवान आहेस की तुझा पती तुला थँक्यू म्हणतोय. नाहीतर आजकालचे नवरे आपल्या बायकोला थँक्यू कुठे म्हणतात? अरे, पत्नीला थँक्यू म्हणण्याने वैवाहिक जीवनातील आनंद कायम टिकून राहतो. तुला माहिती आहे भिंडी मास्तर, मी सुद्धा जेठ्याच्या आईला रोज एकदा तरी थँक्यू अवश्य म्हणायचो. अगं, ऐकतेस का? तुझे खूप खूप आभार. आणि हे ऐकताच ती गोडसं हसायची, जणू ती मला सांगतेय की तुमच्या या आभार मानण्याने माझ्या पूर्ण दिवसाचा थकवा पळून गेला. किती गोड. अरे, मी तर म्हणतो प्रत्येक नवऱ्याने त्याच्या बायकोला थँक्यू म्हटलंच पाहिजे. बापूजी, दया, थँक्यू. तुझं खूप खूप अभिनंदन. कोमल, थँक्यू व्हेरी मच. वेलकम हंस. अरे बबिता, थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. अंजली, आता मी काय बोलू? खरं तर बायको नवऱ्यासाठी जे काय करते ती भावना इतकी निर्मळ असते की त्यासमोर थँक्यू हा खूप छोटासा शब्द आहे. खरंच थँक्यू. यू वेलकम. ओय रोशन माय डार्लिंग, थँक्यू यारा. लव्ह यू टू. आणि पुन्हा एकदा हा कार्यक्रम जिच्यामुळे झाला तिला पुन्हा एकदा माधवी, थँक्यू व्हेरी मच. भिडे, कोणीतरी खरंच म्हटलंय की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो. तुझ्या यशामागे सुद्धा माधवी वहिनीचाच हात आहे. एकदम बरोबर. पण मेहता साहेब, भिडे भाऊंसाठी ही म्हण न बदलावी लागेल. का? भिडे भाऊंच्या यशासाठी पूर्णच्या पूर्ण माधवी वहिनी आहेत, फक्त त्यांचा हात नाहीये. टपूचे पप्पा, भिडे वहिनीसाठी पण ते विजयोत्सवाला बोला ना. जरूर. दया वहिनी नको. अहो, अरे हो बोला ना. गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी श्री आत्माराम तुकाराम भिडे यांची सौभाग्यवती
माधवी वहिनी, आत्माराम तुकाराम भिडे यांचा बापूजी, भिडे अजून काही सरप्राईज तर राहिलं नाही ना? हो भाऊ, उद्या सकाळी असं सरप्राईज देऊ नकोस की सरप्राईज देण्यामध्ये खूप खर्च झालाय म्हणून मेंटेनन्स वाढवलाय. नाही 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 नाही, मेंटेनन्स तर वाढणारच हं. पण पोपटलाल, फक्त तुझ्या फ्लॅटचा. का? का भाऊ, फक्त माझ्या फ्लॅटचा का? अरे हे बाबा, चेष्टा करतोय, फक्त चेष्टा करतोय. चेष्टा करतोय हा, चेष्टा करतोय. एक मिनिट. तर मी आत्माराम तुकाराम भिडे, या सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, हे जाहीर करतो की आजचा सरप्राईजचा कार्यक्रम इथे संपत आहे. आता आपापल्या घरी जाऊया आणि झोपूया. चला, शुभरात्री. चला. जरा रोशन वहिनींकडे जाऊन आपल्या घराची चावी घेऊन ये. हा माधवी वहिनी देते हा, पण माझ्या घराची चावी बबिताजींच्या घरी आहे. हो रोशन वहिनी, ऍक्च्युली माझ्या घरची चावी कोमल वहिनींकडे. हो बरोबर, बबिताची चावी माझ्या घरी आहे, पण माझी चावी अंजली वहिनींकडे आहे. हो, 1 मिनिट देते हा कोमल वहिनी, कारण माझी चावी ना दया वहिनींकडे आहे. अरे काय तुम्ही चावीचा खो खो खेळत आहेत? जेठा भाऊ, सगळं काही स्पष्ट झालंय. माझ्या घराची चावी दया वहिनींकडे आहे. जशी माझ्या घराची चावी मला त्या देतील ना, मी मग कोमल वहिनींना त्यांची चावी देईन. हो, आणि मला चावी मिळाली की मी लगेच बबिताची चावी देईन. आणि मला चावी मिळाली की रोशन वहिनी मी तुमची चावी देईन. अरे जशी मला चावी मिळेल मी तुमची चावी तुम्हाला देऊन टाकेन. तर दया वहिनी प्लीज दरवाजा खोला. दरवाजा उघड तरच बाकीच्यांचे घराचे दरवाजे उघडतील. कारण सगळ्यांची चावी दया वहिनी. हो, जा दया. दरवाजा उघड. अरे टप्पूचे पप्पा, आपल्या घराची चावी माझ्याकडे कुठे आहे? तू आपल्या घराची चावी हरवलीस आणि तू हसून सांगतेस? ही काय पद्धत आहे दया? हे बघ, इथे सगळे अडकलेत. मला वाटतंय तू इथे गरबा खेळता खेळता हरवली असशील. इतकी तरी काय गुंग होऊन जातेस तू गरबा खेळण्यामध्ये? चावी कशी हरवलीस? चला शोधा, इथेच कुठेतरी असेल. शोधा, सगळ्यांनी मिळून शोधा. अरे थांबा. अरे चावी. हो, सापडली. चला लवकर. जा उघड. नाही, चावी मिळाली नाहीये. अरे मग आम्हा सगळ्यांना थांबवलं कशाला? टप्पूचे पप्पा, तुम्ही असं का करताय? चावी माझ्याकडे होतीच कुठे? तर कोणाकडे होती? तुमच्याकडे. चावी तुझ्याकडे आणि तू सुनबाईला ओरडतोस. चावी तुझ्याकडे आणि तू सुनबाईला ओरडतोस. तू मला चावी कधी दिलीस? टप्पूचे पप्पा, सकाळी मी तुम्हाला फक्त चावी नाही, कुलूप सुद्धा दिलं होतं. आठवा बरं. टप्पूचे पप्पा, चला, कुलूप लावलं की नाही? एकदा तर लावलं, अजून एकदा लावू का? जॉक्सर. चल. अरे बोल बाबा, सुनबाईने तुझ्याकडे चावी दिली होती की नव्हती? हा? आणि मग आता काय दरवाजा उघडून गृहप्रवेश करायला चांगला मुहूर्त शोधायचा आहे का? दरवाजा उघड ना बाबा. अरे जेठालाल, चावी काढ लवकर, सगळे लोक वाट बघतायत. हो, पण चावी. अरे जेठालाल, काय चावीचा जप लावून ठेवलायस बघ. लवकर चावी काढ, म्हणजे सगळ्यांच्या घराची कुलपं उघडतील. हो. हो बरोबर आहे, खूप थकलोय बाबा. चावी तर नाही आहे. नाहीये म्हणजे? जेठाभाऊ, जरा नीट बघा, तुमच्या खिशातच असेल चावी. नाही, मी खिशात बघितलं, पण माझा खिस्सा फाटलेला आहे. खिसा फाटला? कल्याण. हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. अहो, हे गाणं तुम्ही म्हटलं पण असेल आणि ऐकलं पण असेल. बरेचदा लोक रूम मध्ये बंद होतात आणि चावी हरवून जाते, पण असं कधी ऐकलंय की लोक बाहेर आहेत आणि चावी हरवली? गोकुळधाम मध्ये असंच तर झालंय. सगळी लोक आपल्या घराच्या बाहेर आहेत आणि त्यांच्या घराची चावी हरवली आहे. मित्रांनो, गोकुळधाम 8वं आश्चर्य आहे. इथले लोक आश्चर्य आहेत आणि इथल्या समस्या पण आश्चर्यच आहे. आता तुम्हीच बघा ना, प्रत्येक व्यक्तीने त्याच्या घराची चावी त्याच्या शेजाऱ्याला दिली आहे.
आता सगळ्यांच्या चावी एकमेकांच्या घरी आहेत. जोपर्यंत जेठालालचं घर उघडत नाही तोपर्यंत कोणाचंही घर उघडणं अशक्य आहे. आता बघूया ना की जेठालालची चावी नेमकी हरवली आहे, ती कुठे हरवली आहे, कुठे पडली आणि कोणाला मिळेल. हे सगळं मी कसं सांगू शकेन, पण इतकं सांगू शकेन की चावी जर मिळाली नाही तर कुणाचंही दार उघडणार नाही. पण मला माहितीये तुमच्या घरामध्ये आनंद आणण्यासाठी एक चावी आमच्याकडे आहे. गोकुळधामची दुनियादारीचा पुढचा एपिसोड. या चावीने तुमच्या घरात हास्याचे फटाके वाजतील. बघायला विसरू नका माझ्यासोबत गोकुळधामची दुनियादारी. बघत राहा, हसत राहा. वीरा म्हणतोय की तो अर्ध्या तासात मुंबईला पोहोचेल. कसं? तो हेलिकॉप्टरने. वीरा बोलला तो आपल्या सोसायटीच्या मध्ये हा जो टाईल्सचा गोळा आहे ना, त्यात बरोबर मध्ये तो हेलिकॉप्टर उतरवेल. जेठालाल, इथे हेलिकॉप्टर कसं उतरवणार रे? हे साधं कंपाऊंड आहे रे बाबा, हेलिपॅड नाहीये. अरे हेलिपॅड असलं तरी असं हेलिकॉप्टर उतरू नाही शकत. समजा तुमचं हेलिकॉप्टर चार्टर्ड करून कुठे न्यायचं असलं तरी मिनिस्टरचं क्लिअरन्स घ्यावं लागतं, एटीसीचं क्लिअरन्स घ्यावं लागतं, खूप डॉक्युमेंट्स बनवावे लागतात. तरी असं अर्ध्या रात्री रेसिडेन्शियल एरियामध्ये हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी मिळूच शकत नाही, परमिशनच मिळणार नाही. नाही मेहता साहेब, जरी त्यांनी परमिशन दिली तरी सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी या नात्याने सोसायटीमध्ये हेलिकॉप्टर लँडिंगची परमिशन मी देणार नाही. ओय बरोबर आहे भिडू, व्हेरी गुड. ओय हेलिकॉप्टर किती आवाज करतं. माझा गौकी पुत्र झोपलाय, तो उठणार नाही का?